मित्रांनो, मी रत्नागिरी येथे झरी विनायक या मंदिराजवळ आहे. हे मंदिर नुकतंच 6-7 महिन्यापासून एका मुंबईच्या गृहस्थांनी म्हणजे आमच्या कंपनीचे मालक श्री सीताराम शेट्टीजी त्यांनी स्वखर्चाने बांधलेलं आहे हे झरी विनायक मंदिर. रत्नागिरीपासून 1 किलोमीटर पुढे भाटे बीचच्या बाजूला एक तुम्ही ऐकलं असेल कधी जीवनझरा इथं नेहमी उन्हाळी पावसाळी वाहत असतो गोड पाण्याचा समुद्राच्या बाजूला. तिथंच हा मंदिर बांधलं. गेले 4 दिवसाचा जीर्णोद्धार सोहळा चालू आहे. बरेच भाविक आता रात्रीचे 4 वाजलेत. तर उद्या म्हणजे आजच उद्या मारुती जयंती असल्यामुळं मारुतींची मूर्ती इथं निद्रावस्थेत रात्री कालच संध्याकाळी निद्रावस्थेत त्यांना ठेवलं आहे. हे पंडाळामध्ये विधिवत त्यांची पूजा करून त्यांची पूजा या ठिकाणी मारुती विराजमान आहेत निद्रावस्थेमध्ये आणि त्यांचे देखरेख करायचं भाग्य मला लाभलेलं आहे. तर ह्या झरी विनायकाच्या मंदिराच्या बाजूलाच मारुतींना अंजनी या नावाने हे त्यांच्या जुन्या जागी प्रस्थापित करायचं. हे नवीन मूर्ती आहे. जुनी मूर्ती छोटी होती. तर आमच्या शेठनी ही मोठी नवीन मूर्ती बनवली आहे. उद्या तुम्हाला दाखवतोच फोटोनी. सध्या ते निद्रावस्थेत आहेत. तर उद्या सकाळी 6 वाजता त्यांचं हे आहे हे अखंड ज्योत रातभर त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तसेच गेले 5 दिवस मी हे सगळे मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सांभाळत आहे. कंपनीचे बरेच माझे माणसं आहेत. गेले 4-5 दिवस मी रात्रंदिवस जागून आहे सगळा कार्यक्रम. आता 12:30-1 वाजेपर्यंत माणसं जेवत होती. बरंच मोठं हे भाटेगावची मंडळीसुद्धा आमच्या संघ आहेत. आता श्री मारुती राया म्हणजे अंजनीचं ह्या ठिकाणी हे करायचं. या ठिकाणी ते बसणार आहेत उद्या सकाळी. तर विधिवत इथं श्री नरेंद्र महाराजसुद्धा येऊन या कळसाचं कळस लावून गेले. हा जो कळस आहे ना पाठीचा, हा जो कळस दिसतो श्री नरेंद्र महाराज यांच्या हस्ते लावलेला आहे हा कळस. एक टोटल मंदिर मार्बलमध्ये कर्नाटक शैलीमध्ये मारलेला बराच खूप मोठा खर्च आहे. तरी बघा रात्रीचे 3 वाजले तरी आमचे सहकारी सगळे काम करत आहेत उद्या. कारण उद्या सकाळी सजवून उद्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळच्या मुहूर्तावर मारुती रायांचं हे करायचं आहे. माझा मंदिरचं सध्या